हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर मंडळी आज आपण बनवणार आहेत अंगूरचं जाम, जे की मुलं अगदी आवडीनं खातात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जाम बनवण्यासाठी अंगूर पाहिजे आहेत आणि एक कढाई आणि एक अशी आपण जे पुरण चालतो ती चाळणी पाहिजे आहे. थोडंसं नमक आणि काही थोडी वाटीची साखर. जास्त गोड असेल तर साखर टाकायची एवढी काही गरज नाही, पण थोडं छान होतं साखर टाकल्यानंतर. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला जाम बनवण्यासाठी इथं अंगूर मी इथं माझ्याकडे खुल्ले होते तेच अंगूर घेतले आहेत, थोडे धुवून घेतले आहेत. आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर ही जी चाळणी आहे मी कढाईवर ठेवून घेतली आहे आणि अंगूर जे आहेत थोडे थोडे मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आणि बारीक केल्यानंतर ह्या चाळणी वाटत चाळून घ्यायचे. एकदम मस्त असं ज्यूस सारखं तयार होतं. त्याच्यानंतर या चाळणीमध्ये टाकायचं, कारण याचा मोठं पण भाग असतो तो वरती निघून येतो. परत बारीक करून घ्यायचा, जेणेकरून जास्त असं त्याचं कातड थोडं रट्ट असतं, ते बारीक होत नाही त्याच्यामुळे. असे घेऊन जायचे बाकी पण मी देऊ का अंगूर असे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे. आता हे चाळल्यानंतर मम्मीने सगळे कचुंबर चाळल्यानंतर काही मोठे भाग परत वरी राहतो तो परत मिक्सरमध्ये टाकायचा आणि परत बारीक करून घ्यायचा, जेणेकरून एकसारखा आपला जो जाम आहे ना ते एकसारखा तयार होईल. मला कधीच आठवत नाही की मी टमाटो कॅचअप जे असते ते मी घरी आणलंय. कधी मी आणत नाही, पण ह्याच्या अगोदर पण मी हा जाम बनवला होता आणि एकदम टेस्टी असा झाला होता. तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर ब्रेडला लावून वगैरे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता तुम्ही बघू शकता काही असं राहिलं आणि खाली जे आहे ना ते जमा झाले एकदम बारीक असं. तर हे काढून परत मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि परत त्याला करून घ्यायचं, जेणेकरून एकसारखा असा जाम तयार होतो आपला. आहे जवळ एकदम गाढ असं झालंय मस्त. चाळून झाल्यानंतर लास्टला जे बारीक राहिलं मी सगळं तसंच टाकून दिले, त्याला नाही चाळलं. आता त्याला गॅस चालू करायचा आणि घट्ट होईपर्यंत ह्याला फेटून घ्यायचं, जसं आपण चाचणी वगैरे करतो त्या टाईपमध्ये. मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा जास्त अंगूर नाही टाकायचे, नाही तर सगळीकडं शितोडे होतात, त्याचं ज्यूस जास्त होते. त्याच्यामुळं थोडे टाकून घ्यायचे. जर एकदम मिक्सरचं जार मोठं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, नाही तर सगळ्या किचनमध्ये शितोडे होऊन जायचे त्याचे. आणि याच्यामध्ये कलर वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. इतका सुंदर असा कलर येतो ह्याला, पर्पल. तुम्हाला झाल्यास दाखवणच एकदम जामुनी कलरचं हे तयार होत आहे. अगदी चवीनुसार मी इतकं थोडंसं अगदी नमक टाकले, जसं आपण नुकतीला वगैरे टाकलं म्हणायला, कारण त्यांना चव येते म्हणतात. नमक शिवाय चव नाही कशाला. थोडंसं गाढ झालेलं आहे आता. तर एवढी साखर घालते मी, कारण साखरेची गरज नाही आहे, पण थोडासा आंबटपणा जो आहे ना तो लागणार नाही म्हणून थोडीशी साखर घातलेली आहे. याला गाढं करायला बराच वेळ लागतो आणि तर आपल्याला असं हलवत राहावं लागतं, नाही तर घट्ट खाली जातं आणि पाणी वर येतं आणि खाली चिटकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हलवत राहायचं शक्यतो. तर जाम तयार आहे. आता याला मग आपण काढून घेऊ बरणीमध्ये. थंड झाल्यानंतर थंड व्हायला ठेवून द्यायचा. बघू शकता इथपर्यंत होता, कमी होत इथपर्यंत आलाय, कारण त्याच्यामधलं ज्यूस जे आहे ना सगळं गाढ झालंय आणि मस्त असं इथं जाम तयार झालेला आहे. मस्त असं जाम इथं थंड झालेला आहे. कढाईमध्ये डब्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. बघू शकतो एकदम घट्ट असं झालं आहे आणि टेस्ट पण एकदम छान आली आहे. जास्त साखर नाही टाकले मी, जशी अंगूरची टेस्ट असते एकदम तशीच आली आहे. 1 ते 2 महिने आपण म्हणजे 2 महिन्यापर्यंत ठीकच राहतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही वापरता येणार, कारण हे घरी बनवलेलं आहे.
केमिकल वगैरे ह्याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही, त्याच्यामुळे हे 2 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही नाही वापरू शकत. आपण 2 महिन्यापर्यंत सुद्धा याला फ्रीजमध्ये ठेवूनच वापरू शकतो. फ्रीजच्या बाहेर कदाचित नाही राहणार जास्त दिवस, कारण मी गेल्या वर्षी जेव्हा बनवला होता पेरू आणि अंगूरचा मिक्स बनवला होता आणि 2 महिन्याच्या पुढे गेला होता, पण 2 महिन्यापर्यंत आपण छान इथं वापरू शकतो. आणि मस्त असा जाम इथं माझा रेडी आहे. तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा अंगूरचं जाम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.